4 सदस्यांनंतर अध्यक्ष आनंद निरमुडे यांनीही राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर सरकारकडून तात्काळ सुनील शुक्रे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। मात्र राजीनामा सत्रावरून विरोधकांनी सरकारवर दबावाचा आरोप केलेला आहे। पाहूया त्याबाबतचा रिपोर्ट। त्या अध्यक्षांनी राजीनामा देण्यामागची कारण काय? त्यांनी कुठल्या दबावामुळे तो राजीनामा दिला आहे? तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला, तर हे मंत्री कोण आहेत? आतापर्यंत 4 मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला। मात्र आता थेट आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीच राजीनामा दिला। सदस्यांनी सरकारच्या दबावामुळेच राजीनामा दिल्याचं म्हटलंय। आता विरोधकांनी निरगुडेंच्या राजीनाम्यामागे सुद्धा सरकारचा दबाव हेच कारण असल्याचा आरोप केलाय। माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाने हे अधिवेशन सुरू आहे, त्या अध्यक्षांनी राजीनामा देण्यामागची कारण काय? त्यांनी कुठल्या दबावामुळे तो राजीनामा दिला आहे? मागासवर्गीयांचा ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणारे आयोग 3 वर्षासाठी असतं आणि त्यांनी जर राजीनामा दिला असेल तर तो कसल्या कारणाने दिला? कारण काय? दबावामुळे दिला का किंवा स्वेच्छेने दिला का? आणि कोणी दबाव आणला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला? याचं उत्तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे अध्यक्ष महोदय। तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला, तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता, पण तो सभागृहापासून लपून ठेवला। जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। त्यांच्या राजीनाम्यातही त्यांनी ते म्हटलेलं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिलेला आहे। कुठल्याही आक्षेप राजीनामा देताना त्यांनी घेतलेला नाही। किंबहुना आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे, ते उत्तम काम करत होते, परंतु त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे। आम्ही तर त्यांना हे सुचवलं होतं की आपण अन्य कुठली जबाबदारी घेऊ शकलात तर ती जबाबदारी देखील आपण घ्या, पण शेवटी ते त्यांच्यावर आहे। त्यांनी कुठलाही आक्षेप आपल्या राजीनाम्यामध्ये घेतलेला नाही। विरोधकांचा आरोप फडणवीसांनी फेटाळलाय, तर कॅमेऱ्यासमोर न बोलता निरगुडे यांनी असं म्हटलंय, मी राजीनामा दिला ही संपूर्ण सत्य बाब आहे। मला जेवढं शक्य झालं तेवढं काम मी आयोगासाठी केलं। मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। मी माध्यमांसमोर येऊन बोलणार नाही, माझा तो पिंड नाही। राज्य मागासवर्ग आयोगामध्ये एकूण 9 सदस्य आणि 1 अध्यक्ष असे एकूण 10 जण असतात। आतापर्यंत बबनराव तायवाडे, संजीव सोनावणे, सागर किल्लारीकर, लक्ष्मण हाके या सदस्यांनी राजीनामा दिलाय। अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी सुद्धा राजीनामा दिला, तर गजानन खराटे, ज्योतिराम चव्हाण, चंद्रलाल मेश्राम, निलिमा सराफ आणि गोविंद काळे हे 5 सदस्य सध्या आयोगामध्ये आहेत। दुसरीकडे राजीनामा दिलेले सदस्य सागर किल्लारीकर यांनी ऑन कॅमेरा सरकारवर आरोप केले। विस्तृत सर्वेक्षण न करताच छोटं सर्वेक्षण करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे असं किल्लारीकर म्हणाले। तर फडणवीसांनी हे अभ्यासक नसून महाविकास आघाडी सरकारने कार्यकर्त्यांना नेमल्याचं टीकास्त्र डागलंय। त्या बैठकांमध्ये असं निदर्शनास आलेलं होतं की राज्य शासनाला सगळ्या समाजांचं संपूर्ण सर्वेक्षण न करता एक छोटंसं सर्वेक्षण करून त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका। ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुलनात्मक अभ्यास करूनच अशा स्वरूपाचं आरक्षण प्रस्तावित केलं पाहिजे अशी अट घातलेली आहे। त्या अटीची पूर्तता होत नाही, पण शासन मांडण्याच्या तयारीत नव्हतं। या आमच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप होतो। शासन सूचना किंवा सजेशनच्या माध्यमातून त्यांचे विचार आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून आम्ही राजीनामा दिलेला आहे। मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं। खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं। आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही। आम्ही अभ्यासक घेतले, त्यांनी कार्यकर्ते घेतले होते। त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही, माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही। राजीनामा दिलेल्या सदस्यांवर गृहमंत्री फडणवीसही चांगलेच बरसले।
हे अभ्यासक नसून महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना नियुक्त केल्याचा थेट आरोप फडणवीसांनी केला। तर आणखी एक सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनीही आपणही राजीनाम्याच्या विचारात होतो असं म्हटलंय। ते दबाव ज्याचा त्याच्यावर किती आहे हे त्यांनीच सांगावं। माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, झालाय तरी काही फरक पडत नाही मला। मी राजीनामा देणार किंवा देणार नाही हा निर्णय माझा आहे। मी विचारात होतो देण्याचा आणि मी पुष्कळांच्या जवळ हे बोलूनही दाखवलं की मी राजीनामा देणार म्हणून, पण तुर्तास थांबलो आहे। काही सदस्य हे काही राजीनामे देत आहेत किंवा अजूनही एक दोन सदस्य असे आहेत की ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा निकालीच लागू नये, हा भिजत घोंगडं राहावं आणि त्यांच्या पॉलिटिकल मास्टरनी त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा। मराठा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना आर्थिक आणि सामाजिक मागास घोषित होणं आवश्यक आहे। हे काम मागासवर्ग आयोगाद्वारे केलं जातं, मात्र सरकारवर दबावाचा आरोप करून सदस्यांनी राजीनामे दिले। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।